छान खाऊ घालावे, तुमची नजर काढावी, तुम्हाला चांगले वळण लागावे. उलट शेवटी सईबाई राणीसाहेबांनी आम्हाला सांगितले, म्हणाल्या आमचा भरवसा फक्त तुमच्यावरच. आपण शृंगारपुरास कशाबद्दल गेला होतात? चौकशीसाठी का चौकशीच्या नावाखाली? आपण गाणं ऐकलं? आम्ही जे काही करतो आहोत ते आऊसाहेबांच्या आदर्शाप्रमाणे. शंभूराजे, आपली कुकर्म लपवायला आऊसाहेबांचं नाव घेऊ नका. नक्की काय चुकलं, कुठं चुकलं? आमच्यावर एवढी माया करणाऱ्या आमच्या मातोश्री अशा कशा वागू शकल्या? काहीतरी गफलत आहे, साजिश आहे. या सगळ्याच्या तळाशी मोठं राजकारण आहे नक्कीच. हे देवांच्या देवा महादेवा, छत्रपतींच्या घराला नामशेष करण्यासाठी उसळलेलं हे कालकूट विष पिण्याचं आणि पचवण्याचं सामर्थ्य आम्हाला दे. ती हिम्मत, ते धैर्य आम्हाला दे. कसले तुम्ही मुरब्बी, कसले राजकारणी. दादा चुप. तुला एवढं घाबरून जायला काय झालं होतं? काय लगेच फासावर देणार होते की काय? पण दादा, मला नवल वाटतं ते या मातब्बरांचं बस म्हणेपर्यंत कलतात आणि कलेपर्यंत कलंतात. अहो पण अनाजीपंत, तिथं काय परिस्थिती होती बघितलीत ना? परिस्थिती कशी का असे ना, लगेच कबुली जबाब द्यायची काय घाई झाली होती तुम्हाला? अहो, या जनार्दन पंतांचं डोळं काढून हातात दिल्यावर म्हटल्यावर भ्या वाटेल तर काय वाटेल? पण त्यांची खेळी आली ना लक्षात? जनार्दन पंतांना शिक्षा केली याचा बनाव केला त्यांनी आणि घेतलं सगळं वदवून. अरे बाबानो, समोर एकदम सगळी झाडं दिसली तर तोडायची नसतात. लपायला एखाद दुसरं झुडूप ठेवायचं असतं. तुम्ही तर एकही शिल्लक ठेवलं नाही. आता करायचं तर काय करायचं तुम्हीच सांगा. दादा, पण मी तर गांगरूनच गेलो होतो. तुम्हीच काय, सगळेच गांगरले होते. तुम्ही मात्र नेटाने बाजू लढवलीत. राजमातोश्रींचं नाव मोठ्या खुबीने पुढे आणलं आणि शंभूराजांच्या अंगातला छेव भुईसपाट केलात. याच गोष्टीचा आपण उपयोग केला तर राजमातोश्रींचं नाव घेताच शंभूराजे गांगरून गेले, सदर सोडून गेले. आपण जर त्यांनाच गळ घातली की राजमातोश्री आम्हाला यातून सोडवा, तर शंभूराजांचा नाईलाज होईल. आणि आपल्या गळ्यातल्या काढण्यांचा हार होत्या, फुलामाळांचं. ऐकलं का पंत? तेवढी गळ घालाच लवकरात लवकर. या अपराधासाठी तुम्हाला भिंती चिणून का मारलं जाऊ नये याचं एक तरी कारण द्या, तेही आजच. उद्या कदाचित उशीर झालेला असेल. मातोश्री, तुम्ही नका चिंता करू. नुसती चिंता नका करू असं म्हणून काही होत नसतं बाळराजे. त्यासाठी पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागतं. आम्ही खंबीरपणेच उभे आहोत.
चिंता नका करू. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. बाळराजे, एवढं बळ कुठून आलं तुमच्यात? हेच तर आम्ही सांगत होतो. कणखर भूमिका घ्या, ठाम राहा. हो, पण तुम्ही आम्हाला राजा म्हणून भूमिका घ्यायला सांगितली आणि ते आम्हाला मान्य नव्हतं. मग आज आम्ही मुलगा म्हणून तुमच्या समोर उभं राहिलो. तुम्हाला कशाची तोशीशी लागू देणार नाही. बाळराजे, सगळं आपल्या हातून निसटून गेलंय. आम्हाला भिंतीत चिणलं जाण्याची चर्चा आजूबाजूला सुरू आहे. रायगडाच्या भिंतीत ठार केलं जाईल आम्हाला. असं काही होणार नाही आणि अजूनही वेळ गेली नाही. आपण दादासाहेबांकडे जाऊ. ते कधीही अंतर देणार नाहीत. आम्ही त्यांच्याशी बोलतो, त्यांना सांगतो की आम्हाला कुठल्याही गोष्टीचा मोह नाहीये. पण बाळराजे, मातोश्री, आम्ही तुमच्यासाठी सगळं सोडायला तयार आहोत. आम्हाला खरंच काही नको. आम्हाला आसन, अधिकार काही नको. आम्हाला हवाय तो तुमचा मायेचा पदर. त्यासाठी आता रायगड सुरक्षित नाही. इथे कधीही काहीही होऊ शकतं. काय? मातोश्री, शंभूराजे, आम्हाला बोलायचंय तुमच्याशी. महत्वाचं. बोला. खूप विचारांनी एक निर्णय घेतलाय. बाळराजांना घेऊन आम्ही जिंजीला जायचं म्हणतो. कारण आमचं मन आता या रायगडावर रमणार नाही. आपण आम्हाला गड उतार होण्याची परवानगी द्यावी. गडउतार होण्याची परवानगी नाही. एवढ्यात तर नाहीच नाही. तोंड गोड होईल. काय म्हणाला? अब तोंड गोड होईल असं काहीतरी द्या. वाट बघा. राजमातोश्रींना जाऊन चिठ्ठी दे. ठरलेल्या मोहरा तुला पोहोचतील.
सोन्याच्या ताटात जरी त्यांना घास दिला तरी त्यांना तो गोड लागणार नाही. बघाच तुम्ही. म्हणजे कानावर असं आलंय की त्यांना आता गडावर राहायचं नाही. आमच्या जीवाचा घोर मिटला. मातोश्री, पैसे काय झालं? छत्रपतींच्या घराचं घर पण राहिलं. आम्ही खूप खुश आहोत. शंभूराजेंनी थोरल्या बाईसाहेबांना सजा नाही दिली. अजून तरी नाही दिली. म्हणजे देणार नाहीत असं नाही. आज नाही दिली तर उद्या शिक्षा देते. देते नाही हो. आणि शंभूराजेंनी थोरल्या बाईसाहेबांना दोषी नाही ठरवलंय. पण ते निर्दोष आहेत असंही नाही म्हणाले. ह्यातच सगळं आलं. आणि कारभाऱ्यांनी सुद्धा सरळ सरळ त्यांच्याकडेच बोट दाखवलंय. खरं खोटं आई भवानीलाच ठाऊक. मातोश्री, अहो गडावर जे काही शिजलंय त्याचा वास आई भवानीलाच नाही तर 33 कोट देवांना सुद्धा गेलाय. सगळ्यांना सगळं ठाऊक झालंय. गोष्टी आता घरात राहिल्या नाहीत. आणि एवढं होऊन सुद्धा जर का त्यांना निर्दोष सोडलं तर मात्र चुकीचा संदेश जाईल रयते. मातोश्री, काही समजलं का तुम्हाला? कशाबद्दल? थोरल्या मातोश्रींना आता रायगडावर राहण्याची इच्छा नाही. मग कुठे जाणार? जिंजीला जाऊन राहण्याचं मनात आहे त्यांच्या. आणि तेही बाळराजेंना घेऊन. अरे देवा. नाही पण युवराज नाही म्हणाले. मातोश्रींना गड उतार होण्यास मनाई केली आहे त्यांनी. फक्त गड उतार होण्यास मनाई केली? मग काय करायला पाहिजे? आम्ही आलोच दादासाहेबांना भेटून. नका जाऊ. उगाच आगीत तुपाची धार नको. पण म्हणून आगी लावण्याची मुभा सुद्धा नको कुणाला द्यायला. का थांबला दादासाहेब? अपराध एवढे मोठे असून सुद्धा शिक्षा मात्र सौम्य. गड उतार होऊ नये. अक्कासाहेब, हार तर काय, चिणून मारणाऱ्या भिंतीची भीती. बस. आमच्या दादासाहेबांनी हात टेकले. हात टेकले पण आईच्या चरणांवर. दादासाहेब, अक्कासाहेब, आई आहेत त्या आपल्या. अपराधी आहेत त्या. आई अपराधी असू शकते? अक्कासाहेब, मूल आईला अपराधी ठरवू शकतं का? नाही ठरवू शकत. पण इथे मात्र सोयरा मातोश्रींनी फार वेगळाच अनुभव दिलाय आपल्याला. म्हणून आईपणाच्या मायेचं टरफल फोडून तुम्ही खरा न्याय करावा. अक्कासाहेब, एक वेळ टरफल फोडताही येईल, पण ममतेचं अभेद्य कवच कसं फोडावं? आम्ही धर्मसंकटात आहोत अक्कासाहेब. मातोश्रींना शिक्षा दिली तर लोक काय म्हणतील याचा विचार करावा लागतो. अहो, त्या छत्रपतींच्या पत्नी आहेत, स्वराज्याच्या अभिषिक्त महाराणी आहेत, एका सार्वभौम राजाच्या सहचारिणी आहेत. सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. शिवाय शिक्षा दिली नाही तर पक्षपातीपणा केला असं बोलणारेही लोक आहेत.
परंतु आबासाहेबांनी नात्या गोत्यांचा परिपाठ केव्हाच पुसलाय. अक्कासाहेब, ते आबासाहेब करू शकत होते. जर आम्ही तसं करायला गेलो तर कितपत पचनी पडेल लोकांच्या. आणि तसंही कुणाला आमचं चुकून नख लागलं ना तरी तलवार मारल्याचा कांगावा केला जातो. म्हणजे तुम्ही मातोश्रींना माफ करणार तर? अक्कासाहेब, अजून आम्ही कोणत्याही निर्णयावर आलेलो नाही. सगळ्यांना वाटतं आरोपींना शिक्षा व्हावी, लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि कठोर शिक्षा व्हावी. पण त्या सगळ्यांनी एकदा स्वतःला आमच्या जागी उभं करून पाहावं. न्यायाचा तराजू हातात घेऊन पाहावा. न्याय आणि माणसं तोलणं किती अवघड असतं हे कळेल सगळ्यांनी. मान्य, सगळं मान्य. पण तुम्ही शंभूराजे आहात. आहोत आणि सगळ्या अवघड गोष्टी आमच्या समोर आवासून उभ्या आहेत. पण तरी आम्ही हतबल नाही. पण काही गोष्टींचा विचार हा करावाच लागतो अक्कासाहेब. आंब्याच्या फांदीवरचं बाणगुळ काढायचं असेल तर फांदी छाटायची की झाड तोडायचं की मुळासकट उखडून फेकायचं, सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि एक गोष्ट आमच्या ध्यानात आली. मातोश्री कारभाऱ्यांच्या कारस्थानाला बळी पडल्या. एवढ्या टोकाची भूमिका घेणाऱ्या त्या नाही. त्यांचं मन शुद्ध आहे. त्यांचं मन प्रेमळ आहे. असं म्हणून तुम्ही मातोश्रींना पाठीशी घातलं तर? मुळीच नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा अक्कासाहेब. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. कोणालाही. पण त्याचबरोबर याही गोष्टींचा विचार करायलाच पाहिजे की मातोश्री बदलल्या, एवढ्या क्रूरपणे वागल्या, त्याचं नेमकं कारण काय, त्यांच्यावर कोणी दबाव टाकला, तो दबाव नेमका काय होता, या सगळ्या गोष्टींचा विचार. कसं माफ करा आलोच. तानाजी पंतांनी महत्वाचा निरोप पाठवला. ही हरामखोरी कोण आहे तिकडे? घेऊन जा या हरामखोराला लिंगाण्याच्या काळ कोठडीत. एवढा बंदोबस्त, एवढे पहारे, तरी पुन्हा त्याच गोष्टी, पुन्हा तेच कट, पुन्हा तीच कारस्थान. मातोश्री, आता तरी थांबवा हे. आम्ही काहीच केलं नाही असं तुम्हाला वाटतं. पण दरवाजे तुमच्या महालाचे उघडतात आणि कारस्थानाचे अफजल खान आत शिरकाव करतात. तुम्ही जर दरवाजे उघडलेच नाही तर या अशा चिठ्ठ्या चपाट्या आत येतीलच कशा? ते आमच्या हातात नाही. तुम्ही सांगा काय करावं आम्ही? निक्षून सांगायचं होतं नाही म्हणून. आता सुद्धा उलट्या पावली निरोप पाठवायला हवा होता अनाजी पंतांना. पुन्हा या असल्या चिठ्ठ्या चपाट्या पाठवू नका म्हणून. एवढंच ना? सांगू आम्ही. सांगाच, अवश्य सांगा. पण मातोश्री, ही गोष्ट लक्षात घ्या की पुन्हा कारस्थानासाठी तुमचा खांदा वापरला जातोय. यापुढे याची काळजी आम्ही घेऊ. इथून पुढे या अशा प्रकारे तुमच्या आडून आमच्यावर कोणी वार करू नये म्हणून तुम्हाला नजर काही देत आहोत आम्ही. शंभूराजे, तुम्ही नजर काही देत असाल स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या हितासाठी.